आणि व्यासपीठावर ती जोड कृपया कुणी अध्यक्ष कृपया कुणी अध्यक्ष नाही थोडा मागे कुणी अध्यक्ष कृपया कुणी अध्यक्ष ती झोन मध्ये कुणी प्रवेश करायचा नाही हात जोडून विनंती आहे ती झोन मध्ये प्रवेश करू नका हात जोडून विनंती येऊ नका इथं शिस्त सगळे खाली जाणार बघा सगळे साईडवरती कुठे स्वागत होते वीणा दिला जातो जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे थोडं मागे मागे थोडं तुकाराम महाराजांचे नाव जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा आणि सर्वांनी खाली जायचं फक्त मनोज पाटील वगैरे आता स्टेजवर प्लीज आणि ज्या 57 लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यांच्या मिळाल्या त्याचा आकडा 63 लाख झाला अशी माहिती मिळते। ज्या 57 लाख नोंदी सापडल्यात त्या माध्यमातून किमान आतापर्यंत 1 ते 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं। पण ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं। यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली। 3 महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले। आज देऊ उद्या देऊ असं करता करता 3.5 महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हाक दिली चलो मुंबई आणि सगळे मराठे मुंबईला गेले। 2001 च्या कायद्यानुसार 2012 च्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही। तुमची एखादी नवीन मागणी असली तर त्याचा अध्यादेश काढता येतो त्याचा JR काढता येतो परंतु ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही आणि सरकारचं तीच करण्याची इच्छा नव्हती। सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मराठे मुंबईकडे निघाले। आपल्याला एखादा साधा प्लॉट किंवा एखादी जमीन जर घ्यायची असली तर जाहीर प्रकटन द्यावं लागतं। एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि इतक्या 75 वर्षानंतर मराठ्यांसाठी या अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा पारित होतोय। अधिसूचना होणं गरजेचं होतं। 15 दिवसात त्यांनी हरकती मागितल्या परंतु थोडासा घोळ त्यांनी घालून ठेवला। हरकती मागवण्याची तारीख केली 16 आणि अधिवेशन 15 ला। काही लोकांचं म्हणणं होतं 10 तारखेला उपोषण का सुरू केलं। जर 16 तारीख सरकारनं दिली तर तुम्ही 16 तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती आणि आपण 10 ला का केलं त्याचं उत्तर आज वैराळमध्ये देतो। आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठंच। कारण जर हे 16 तारखेपर्यंत वाट बघितली असती आणि 15 तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असतं तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता। 10 ला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला 15चं अधिवेशन 20 तारखेला घ्यावं लागलं। हे झालं उपोषणाचं यश आणि 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली म्हणजे अधिसूचनेचं सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं। त्यांनी सांगितलं त्याला 3.5 लाख हरकती आल्यात नंतर सांगितलं 6 लाख आल्यात आणि त्याची छाननी सुरू आहे त्यानंतर आम्ही ते देतो आणि ही विधानसभेच्या पटलावर आलाय। आता जर हे 15 ला झालं असतं तर एवढा सुद्धा विषय विधानसभेच्या पटलावर आलाच नसता। कारण अधिसूचना घेताना आपण घेतली नाही
काय अडचण आहे का? मग गप्पा सांग म्हणून आवाज तर तसं ना नसून दिसलं नाही दिसलं नाही दिसलं त्याला दिसून तरी काय करता. आपण आधी सूचना घेत त्या कॅमेऱ्याला तर नका देऊ. तुम्हाला येऊन जाऊन त्या कवा कॅमेऱ्यातच मागायला गेले. कोणत्या सभेला गेले त्या कॅमेऱ्याला बाटल्या आणतात मग तिथं दाखी राज्याला मराठ्यांचं वादळ वैराग मधलं. आधी सूचना स्वीकारताना आपण आपल्या स्वीकारले नाही, मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. या सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही हटत. वैराळकरांना शब्द आहे, त्यांनी जेलला नाही फाशीला देऊ द्या तरी हटत नाही. आता नवीन नवीन डाव सुरू झाले. या पाठीमागच्या 4 दिवसात वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी ते मध्ये बोललो ना, खूप लागलं ते. तुम्हाला लागला असं, तुम्हाला नाही म्हणत त्यांना, तुम्हाला काय लागावं, तुमच्या तर मनासारखंच झालं. मी काय वाईट नाही बोललो. माझ्या बापजादे मराठे करोडोच्या संख्येने 6 महिने झाले लढतायत. आज देतो उद्याला देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण मी शेतकऱ्याचा खानदानी पोरगा आहे. मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय. तुम्ही आज उद्या करता. हे मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे. तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार, याला 6 महिने उलटले. तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणीचे डोके फुटले. त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली? तिच्या पोटात, छातीत आणि पायात आत्ता एक गोळ्या. सलमाना बघायला माझ्या संग तुला नेऊन दाखवतो. तू काय दिसणार आहे तुला? आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या. आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या. एका आईच्या डोक्यात 34 टाके पडलेत. तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का? आजही ते टाके काढण्यात आले नाहीत, कारण ते ओले होते सारखे सारखे. या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या उभ्या जिंदगीत तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला 34% टाके पडले. एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या, तर तिच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघाले. तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला, तर माझ्या आई बहिणीला आत्ताही शेतात जाता येत नाही, तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही? या राज्याचं पालक होतो, माझ्याकडे राज्य मी चालवतोय. या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला. ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची, पुऱ्या देशाची आणि माझी पण. हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं? आज तुम्हाला स्वतःला बोललेलं इतकं वाटू दे. त्याला काय वाटत तुम्ही त्यांना मोजी. आता पुढचं सांगतो. मी कोणाला बोललो? नेत्याला आणि पक्षाला, बरोबर ना? मग मराठीचा आमदार त्याच्या कोण बोलवते? मी बोललो कोणाला? पक्षाला. मी बोललो नेत्याला. आणि मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला, करा त्याला अटक. आणि ह्याच आमदाराला मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं, नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं, आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का? तेव्हा नाही मांडले. नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले. म्हणजे निवडून आणायला मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही. आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो. तो नेता आहे का? जाती. आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का? तो आहे नेत्याने? तो आहे नेत्याने काय कॅनडाहून मतदान आणलं होतं काय? आणि तो आहे नेत्या सगळं उलटा पालटा तांगा केला. मग
इतके बोलायला लागले नेत्याला बोलल्यामुळं, अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय, नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, तो या राजकारण्याचे सुद्धा, व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी लढतो. याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार आहे. या आरक्षणासाठी ही लढाई. आणि तो म्हणतो नेत्याला बोललो, तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे. आता तो जर नेत्याला मोठं मानलं तर आता जातीकडे येऊ नको. ही एक प्रयोग झाला. आता 2-4 दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला. आपण ते बोर्ड नाही लावले का? मी आत्ता सांगितलं पाठीमागच्या गावात इथे पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले. ते बोर्ड काढायला चालू केले. काय होत्या बोर्डावर लिहिलेलं असं, दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं त्याच्यावर. उद्या सकाळी कापाकापी सुरू असं लिहिलं त्याच्यावर. तुला अडचण काय चलो मुंबईची? त्याच्यावर काय लिहिलंय का? त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का? मग अडचण काय? सध्या काय आचारसंहिता लागली का? मग बोर्ड काढतो का? मग अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढता पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का? आणि मी तुम्हाला फोटो शकत नाही. त्यांचं एकच दुःख नाही माय बाप मराठ्यांना, मी त्यांना फुटत नाही, मॅनेजर होत नाही. ते मध्ये एवढं सुट्टीच आपल्याला भेटत नाही. आता नवीन काम सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे. बरं आता काढले, पोलीस काढतात बरं का बोर्ड. तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका, त्याला काढ म्हणतात म्हणून ते काढतात. मी एका जागेवर PSI ला फोन केला आणि म्हणलं तुम्ही बोर्ड करून काढायला लागले? ते म्हणले वरून. म्हणलं वर तरी किती ठेवा? मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला. म्हणलं तुम्ही का म्हणून आदेश दिले? ते म्हणले वरून. मग आणखी थोडा वर सरकवलं. म्हणलं हे मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची? तेव्हा मी म्हणलं वरून. मग कमिशनरला फोन लावला, ते म्हणले आणखीन वर आहे. मग मी बी आणखीन वर सरकवलं. मी वर सरकायला घाबरत नाही. तेल गृहमंत्र्यापासून पुढे गेले, इथं तिथं नाही. म्हणलं असं आहे का? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जन्मलं त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवायचे. आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत. आत्यावर पोलिसाच्या कान फुकी दे, कर गुन्हा दाखल, कर गुन्हा दाखल. आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या. त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा अधिवेशनानं दम झाले. आत्या कानात बोलती आणि आमचं काय होईल? काढले बोर्ड काढा. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं. पोलिसांना म्हणा तुम्ही तुमचा काढून नाही, म्हणजे गृहमंत्र्यावर येते. पोलिस बी काढून नेतात कणाकण, ते बी ढेलेपाडाला काढून नाही म्हणल्यापासून. बर आता नेले ना. आता आमचे होते चलो मुंबई. आता समजा तुमचे उद्याच्याला बोर्ड लागले सगळेचे, चलो सोलापूर, चलो बार्शी. तुम्ही कुठे लावणार? आमच्याच गावात ना. तू कुठं लावणार आहे? आता आमच्या गावात. पोलिसांना फोन करायचा आणि म्हणायचे काढून न्या. ते नाही नेलं तर आपण बी काय म्हणायचं नाही, फाडा फेडायचं नाही. आपण गप्प बसायचं. आता आपण दुसरी मोहीम सुरू केली. ती लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच. सगळ्या राज्यात सुरू करा उद्यापासून. एक झेरॉक्स पेपर घ्यायचा, मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार, खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, आपल्या कवाडांची कोण टाकायचं.
आता काय करशील, मतदान मागायला पुढे जातो का अमेरिकेला? मग आपल्या दारात यायचं नाही, आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं, फोर व्हीलरला पण तीच कागद चिटकायचा मागून पुढून. जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी बंद पडली, ते जर मला मोटरसायकल बसून तो नेत्यांमध्ये ढकलून द्यायचं, कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने आम्हाला दारात उभं राहायचं नाही. ते म्हणतात ना आपल्या दारात उभं राहून, मग आपल्या दारात काय द्यायचं? हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत, आपल्यालाच करायचे. यांनी किती डाव टाकले माझ्यावर, तर असा डाव टाकलाय 2-4 दिवस झाले. यासाठी नाही मिळली ती काय असते मला मिळलं नाही. बरं मी आता खाल्लं तर तितकं पाहिजे, मग तरी नाही. माझ्या आता काय फडणवीस साहेब का माझ्या घराचे 13च पत्रे काढून येतो आणि तो आहे घरावर टाकीतो. अरे तुमच्याकडे डोके सगळे काय, तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे? तुमच्या अवतीभोवती जे भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना, यांच्या भोवती त्या सुगंधी अगरबत्त्या असतात का, तसे चौकून भ्रष्टाचारी हिंडत आहेत. आणि यासाठी माझ्यावर लावली. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, यासाठी नेमली. म्हणलं नेमू ते आपल्या मागं कोणीच नाही, आपल्याला माहिती. आपण कोणाचा रुपये घेतले ना, आपलं पाकिट हल्लं, चोरा सुद्धा टेन्शन येतं. त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिऱ्हाईक मिळाला आज. पाकिटात कळत नाही सापड, आपल्या पाकिटात कळत नसतं कागद सोडून, आणि त्या कागदावर लिहिलं असतं कोणत्या गावाला जायचं, आजची सभा पुढे. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली. पत्रकारावर असे तुटून पडले महाराज, तुमची यासाठी नेमली, यासाठी नेमली. मला कळानच यासाठी म्हणजे काय असतं, उत्तर तरी कसं काय देऊ तुम्हाला? ते बदल झाले, काय करते माझ्याकडे उत्तरच नाही, त्या गोष्टीचं माहित नाही ते मला. पण 4 दिवसांनी मायबाप मराठ्यांना मला असा निरोप आला, यासाठी माझ्या चौकशीला येणार. आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागचं दारात पळून का नाही? आता सटक म्हणत नाही तुला मधीच आहे, कारण ते येवल्याचं गेलं ना कांदे खायला मध्ये. म्हणजे त्याच्यापेक्षा आपलं सट्टा मारून सटकन का नाही? समजा तुमच्या वैरागमध्ये भांडणं झाले बांधावून कशावर, आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आले. आपल्या माणसं काय म्हणतात ना, ते काही मग बीपी वाढला, लय पोट दुखा लागलं, मला पटकून ऍडमिट करा. कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही. आता माझ्या चौकशी यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही? डॉक्टरला इकडे हातात सलाम होती, म्हणलं असतं इकडून 2-3 पोचव, पण लय दुखत आहे मन. मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी देणार असं माझ्या कानावर आले. मी बरा झालो म्हणून सांगा बघ सलाईन तोडून आलो, मी बरा झाला म्हणून सांग, सोड मला. 2 दिवस झाला अंतरवली जाऊन उठलो, आता येईल मग परदेशी तरी येईल, यायनात ना यासाठीच यायना. मग दावरा टाकला, कवा फोन कर, इथून जर चौकशी नाही आलो तिथून पुढं. मागच्या दार 2 पळून जाणारे अवलाद आपली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मला हारायला निघालात, मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तोवर हरणार तर नाही, पण ओबीसीतूनच आरक्षण घेईल, त्याशिवाय कोणी हारवा येऊ दे. यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची? टेन्शन आपलं काही नव्हतं, पण घेण्या देण्याच अंगावर घेतलं. आता मराठ्यांनी 3रंच लफडं चालू केलं. तुमच्याकडे ऐक नाही काय माहित, मी पानगावात विचारलं, आई ते फॉर्म भरायचं चांगलं कुठून करून? अर्ध्यात झोप आहे तिकडं, आणि इतके फॉर्म भरीत असते का पुढं? बीडला 3404 झाले एका जिल्ह्यात, आणि ते आतरायचं कुठं आता? आणि ते नंबर लागला, सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबरला लागलं. 3 वाजता त्यांना चिन्ह नाही सापडलं तर मतदान करायचं बाबा. आणि जर 10,000 एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार, चिन्ह काय आणायची? कांदे, टमाटो, बटाटो, गोटे, गाठे. आणि ते पंचायत व्हायचं काम झालं ना ते. काय डोकं लागते? मी म्हणलो त्यांना मराठीत नाद लागू नका, तुम्ही वेगळं केशीचं डोकं लावता, तुमच्या आता सत्ता आहे म्हणून. मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक ना. आता असं काही एका धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये, पॅन्टीवाल्यानेच भरावं असं काही का? जाणारा मागच्याने फॉर्म भरू नये.
त्याला शिकल्याला लागतो. आता कुणी भरील ना भरायचं म्हणलं आहे का नाही. काय दिवस रातून म्हणू शकतो भरू नको. घेतलं का नाही हाताने वाजून. आणि आता असे तारा लागलेत काही ते पोरत मध्ये बैल चिकून टाकतो पण खासदार केलंच भरत. आता तो चिन्ह कवा सापडायचं मग इतक्या गर्दीत. अवघडच मिळ करून ठेवलाय. मला विचारतं तुमची भूमिका काय. मला मिळत लागा ना काय काय चाललंय पुढे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवरीची अंमलबजावणी. आता शेवटचं सांगतो थांबतो. त्यांनी दिलं 10% आरक्षण. लोकसंख्या 28%. अर्ध किती होतं 14%. ही 10% कोणचा अर्ध आहे. कोणता गणितशास्त्रज्ञ येऊ बरं द्या नाही का 10 तर 10. इशीबीशीच्या सगळ्या सवलती आहेत का. आपल्या ज्या 13% मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती नाहीत. ना इंजिनिअरिंग नाही, मेडिकल नाही, तंत्र शिक्षण नाही, MBBS नाही. आणि मग काय दिलं त्याच्यात सवलती म्हणजे काय. दुसरं आता शिक्षक आणि पोलीस भरती लावली. लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी. म्हणजे मराठ्यांच्या पोराचा तिथं पण वाटलं लगेच. आणि यांचा श्रद्धेय देव फडणवीस साहेबाचा. ते फडणवीस साहेबाचा सदावरती म्हणत असतो श्रद्धेय देवेंद्रजी. आणि त्याने आता याचिका दाखल केली. म्हणजे एक कोण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी कोण घालवणार भीतीच. आणि दिलं 10%. देव द्या. मी तुमच्या समक्ष 10% मान्य करतो. पण कसं मान्य करतो हे ऐका आधी. त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव. समजा पाठीमागं दबाव म्हणजे लांबून जवळ नाही. जवळ येत नसतं आपल्या कोणी. आपल्याकडे तुम्ही आला मग सांगतो कसं येत नसतो. मी का दादागिरीने बोलत नाही. आपला दणका तसा आहे. इथून मागचं शोधून बघा 6 महिन्यात एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठावर आला नाही. तसले दादागिरी नाही. लांबून लांबून हिंडत येत दबाव आणा म्हणते त्याच्यावर 10% घ्यायला लावा. ओबीसी कायदा सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतं. मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय. तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही. 50%च्या वरती का प्रवर्ग वेगळा करा. तुम्हाला कळलं की नाही. मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला. जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावा लागत असते. मग मराठे 50%च्या आत 27% ओबीसी आरक्षणात का नाही घेतले. वर का. कारण वरचं टिकत नाही. मी त्यांना सांगितलं हे मराठे स्वीकारतील. पण कोणते मराठे ते 2-2.5 जणांनाच लागत आहे. 2 जणांची मागणी 2-2.5 जणांना लागतात तेवढ्यासाठी. आमची मराठ्यांची नाही. आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे तेच आम्ही घेणार. आणि ते अर्ध घेत आणलं आम्ही. थोडं राहिलं आता सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी. तुम्ही ते 10% ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या 10% पाहिजे तर हे त्या 250 लोकांसाठी मंजूर. कोणीच काय बोला. मग काय करा. ह्यो निष्ठावाने म्हणजे मी ह्यो जातीपासून फुटू शकत नाही. याला एकच पर्याय. याला 10% स्वीकारायला लावा. यानं 10% न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उधळला गेला नाही. 2018ला आपण एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला तर आपले 106 आमदार आले होते. यावेळेस मराठ्यांनी गुलाल 10% देऊन उधळला नाही. या पोरावरती दबाव उभा करा आणि याला 10% आरक्षण घ्यायला भाग पाडा. जर याने 10% हो म्हणला तर समाज गुलाल उधळतोय. म्हणजे हा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. याला हा म्हणायला लावा नाही तर हा काटा बाजूला करा. असा होणार नसला तर याला गुतवा. म्हणून ती SIT नेमली आणि मी त्या SITची वाट आज 7 दिवस झाले बघतो. कारण मी जर आज गेलो भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार. आणि मी काय शान नमुना नाही भाऊ. मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो कायद्याचा.
मी कैदी ते आतले मराठीचं कैदी एकच असतो आणि त्याला आत मराठा आरक्षण शिकत असतो मी. मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते माया कोणच होणार ते राहत. त्याच्यात काही वंजारी धनगर बांधवाचे असले ते पण माया कोणच होणार. 12 बलुतेदारांचे जर काही कैदी आत असले तर ते पण माया कोणच होणार. छगन भुजबळचे सोडून बाकी सगळ्या माया कोण मी आत्मोर्चा काढीत असतो. आणि यांनी मायबापांना तुम्हाला सांगतो यांनी माझी मान जरी कापली ना या मनच जरा ओबीसी हटतच नाही. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माया नादी लागू नका. तुम्ही गलत जागेवर खेळला. निष्ठावंताच्या आणि येडपाटाच्या नादी लागायचं नाही कारण त्याजवळ मागं पुढं काही नसतं. मला तुमचं काही लागत पण नाही. मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना पद पैसे जन्म गावात जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं मला काहीच लागत नाही तुमचं. माझ्यासाठी हेच पद लय मोठं आहे. मला यांनी काय कमी पडू दिलं नाही. माझं कुटुंब बाजूला सारलं आणि समाजाला मायबाप म्हणलं. या मायबापांनी माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही येऊ दिली. त्याच्यापेक्षा मला दुसरं काय पडतं मी आयुष्य अर्पण माझ्या समाजासाठी केले. मी नाही आठवत आता. मला तुमचं पद पण नको पैसे पण नको. मला तुमची कशाची गरज नाही. मला पाहिजे गोरगरीब मराठीचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे. मग येईन हातात टेकले माया पुढं आता करायचं का म्हणलं टाका गुतून आहे. मी गुतवायला तयार आहे तर कुणीच आहे ना. आणि मी गुतीले हो मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडी घेऊन चालल्यावर 200 किलोमीटरवर पूर आले झोपते मग त्या गाडीला गावा नेतो मला जेलमध्ये आणि गाडीत टायर सकट लोकांना उचलून धाडल्यावर मग उघड बी घेतो. आणि पुरेचे तुम्हाला एक आणखी सांगतो माय बाप आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती. फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते 10% दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य. सगळे मराठी खुश आहेत. माझा प्रश्न आहे तुम्हाला मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला 10% मान्य आहे का? आपली मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी हे सत्य आहे का? आणि हे सांगते मराठी खुश आहेत. मराठी खुश नाहीत. तुमच्या भोवती 4-5 आमदार आहेत का ते खुशी आहेत. मराठी नाही तेव्हा नाही रे त्याच नका नाव घेऊ का त्याचं नाव घेऊ नका. तेव्हा खुश नाही काही नाही. त्याचं मग रोज लागत होत त्याला वाटलं बरं झालं पुढे तिकडं गुतलं या ती मोकळा झाला असा रेटून खातून झोपवतो सध्या देऊ तेव्हा का पण मायामध्ये बोलला की मी वाजलाच म्हणून समजा सोडतच नाही. त्याचे फुलफुल जरा कमी झाले आता त्याला माहिती आता याला लय बोलत आपण तरी ओबीसी आरक्षणात गेले. माझा शब्द आहे तुम्हाला मी नाही आठवत आता. पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना आशीर्वादाची सुद्धा. मला उघडं पडू देऊ नका आता कारण मी मस्त राहत. फक्त माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यावी. आता शरीर साथ द्याय ना फक्त शरीरात साथ द्यावा. यांच्या छातावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खंडा सांगा. नाही आता मी बी नाही करू करायला काही राहिलंच नाही कवर करू उपोषण करायला. नाही मी नाही करीत आता उपोषण नाही करत. मग पांगलेच तिथं तुम्हाला माहितच नाही की हे पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला. मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा 24 तारखेला. पुऱ्या राज्यात शांततेत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मुंबईत चाललो होतो. कुठं चाललो होतो मग कशासाठी चाललो होतो म्हणलं सागर बंगला उडत होईल. मी आलोच कवर गुन्हे दाखल करतो काय करतो तर ते तिकडून म्हणते सागर बंगला हा शासकीय स्वागतासाठी उघडा आहे. आणि मी 8 किलोमीटर केले सगळे दरवाजे बंद करून ठेवले. सगळे पोलीस आले. मग कुठून जातो
त्यांना नाही गेलीत मी किती केलेत मी असे कितीतरी हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना. त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना, त्याने सांगितलं होतं याला संपवा. ह्यो मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा. म्हणलं तूच काढ, मी आलो मुंबईत. चल तर दार बंद करून आत बसला म्हणतो या म्हणतो माय बापा तुम्हाला शेवटचं सांगतो, गुन्हे माग होणारे तुम सगळ्या सोयऱ्यांचा मिळणारे मी हटत नाही. तुम्ही काळजी ना करू, थोडे दिवस सहन करा. आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले, राज्यकर्त्यांसाठी घेतले. झाला तर हो द्या एखाद्या स्वतःच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मी यासाठी अंगावर घेतली. तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला. आपले लेकर मोठे होते काही घाबरू नका. त्याला नावीला आपण जर केशला त्याला खचलो पण जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईल. बिनधास्त सगळे वकील बांधव आपल्या मागो बाहेर केस केली की जामीन घे जायची, लढायला सज्ज. मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का? तरी आणखी व्यासपीठ सोडलं अंतरवालीच. आणि आता तर म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून फेका आपलं अंतरवालीच. आणि मला माहित झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार मंडप काढून फेकणार. म्हणलं फेकणार तू नुसत्या कोळभर हात लावून सांगतो म्हणलं तर. आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो. आलं तर कधी मिळते बघितलं तुम्ही. मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतारलो, 2च माळे खाली उतारलो तर तिथं 70,000 पोरग जमलं. 70,000. आणि मला जो तर 5 लाख झाले असते, कारण अंतर संभाजीनगरचं आणि अंतरवालीचं 80 किलोमीटर. मला 80 किलोमीटर जोस तर गोदापट्ट्यातले 123 गाव पूर्वीचे पुरे 5 लाख लोक तिथे आले असते. त्यांनी अंदाज वय केला हे वयाच्या आधीची 2 बारा जागा न राहिली. ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार. काढाले आलेलेच मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला बरी तुम्ही, आम्ही इथं उभाच. आणि आधी म्हणत होते उठून फेकून देऊ. ही मराठ्यांची ताकद आहे. फडणवीस साहेब आणखीन तरी शहाणे व्हा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या, आमच्या नादाला लागू नका. तुमचं आमचं शत्रुता नाहीये. मला राजकारणाचं देणं घेणं नाही, राजकारण माझा मार्ग नाही. माझ्या जातीसाठी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे. त्यासाठी लढाई, राजकारणासाठी नाही. शहाणे असाल तर आचारसंहितेच्या आत द्या. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार. कारण आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे आहेत, तुम्ही नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार आहे. तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो, जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिले 1.5 ते 2 कोटी एकत्र आलो होतो. यांची दहशत जर ह्याशीच करत राहिले, आपल्यावरती दहशत पसरत राहिले तर पुन्हा एकदा आपल्याला पहिले लागतं 2 कोटीनं, पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला 4 कोटीने एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकदीने उभा राहावं लागणार आहे. कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतोय. मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतोय. आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो, माझा समाजाला मी मायबाप मानले, मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. शब्द माझा तो. यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणापासून हटणार नाही. आणि जेलमध्ये जरी सडीलं ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये बसन, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार. तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो, ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरांगे पाटील 1 इंच हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. धन्यवाद. जय शिवराय.